नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे रेणूच्या व्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत जीरा राईस आणि दाल तडका। जीरा राईस बनवण्याकरता ह्या कपच्या मेजरमेंट प्रमाणे मी 2 कप बासमती तांदूळ घेते। हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। दाल फ्राय बनवण्याकरता मी इथे अर्धा कप मूग डाळ घेतली आहे आणि अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे। ही डाळ आपल्याला धुवून एक 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। आता अर्धा तास झालेला आहे। मी डाळ कुकरमध्ये घालतीये। डाळ चांगली भिजलेली आहे। आता मी त्यात 1.5 ग्लास पाणी घालतीये डाळ शिजण्याकरता। थोडीशी हळद घालायची त्यामध्ये आणि एकदम थोडंसं आपण त्यामध्ये तेल घालणार आहे, त्यामुळे डाळ छान शिजती। आता मी कुकर लावतीये। आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या। तांदूळ अर्धा तास मी भिजत ठेवला होता, त्यातलं पाणी आता काढून घेतलंय आणि इथे गॅसवर मी एका कढईमध्ये 4 कप पाणी ठेवले उकळायला। हे पाणी उकळलं की आपण त्यामध्ये हा तांदूळ सोडायचा आहे। आता मी त्यावर एक झाकण ठेवतेय। हे बघा, पाणी छान उकळले, चांगली उकळी आली आहे पाण्याला। आता ह्यात आपण घालणार आहे 1 चमचा मीठ आणि एक अर्धा लिंबू पिळून घालणार आहे। त्यानी भात चांगला पांढरा शुभ्र होतो। आणि एक अर्धा चमचा आपण त्यामध्ये तूप घालणार आहे आणि ह्यात मग आपण आपला तांदूळ सोडणार आहे। तुपामुळे भात चांगला मोकळा होतो, त्यामुळे थोडंसं आपलं घरचं तूप घालायचं त्यामध्ये। आपण आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि थोडं अर्धवट झाकण उघडं ठेवून हा भात शिजून द्यायचा। हे बघा, तांदूळ चांगले शिजलेत, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने। आता मी ह्यातलं जे एक्सेस वॉटर आहे ते काढून घेतेय। ह्या अशा पद्धतीने आपल्याला त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका चाळणीत इथं टाकायचे ते। हे बघा, हे चाळणीत असे टाकले, जे काही त्यातलं एक्सेस वॉटर असतं ते सगळं निघून जातं। हे बघा, आपला कुकर थंड झालाय। मी आता ही डाळ छान घोटून घेतेय। पूर्ण डाळ आपली छान शिजलेली आहे। रवीने मी व्यवस्थित घोटून घेते तिला। आता आपण दालला तडका देऊया। आता आपण दाल तडक्याला लागणारे साहित्य पाहूया। मी इथे 1 छोटा चमचा जिरा घेतलंय, 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा हिंग, 1 मोठा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर, 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। तुम्ही पाहिजे तर मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेऊ शकता। थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, अद्रक घेतलंय किसून आणि 1 मोठा लसूण घेतलाय ठेचून। मी ठेचूनच घालते, त्याचा जो फ्लेवर असतो तो खूप छान येतो। 3 सुक्या मिरच्या घेतल्यात, बेडगी मिरची घेतल्यात आणि 2 हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घेतल्यात। इथं दाल तडका बनवण्याकरता मी पातळ बेस असलेला पॅन घेतलाय। कधीही पातळ बेस असलेला पॅन घ्यायचा आपण तडक्याकरता। त्यात मी 1 चमचा तूप घातलंय आणि थोडंसं 1 चमचा आपण त्यामध्ये तेल घालतोय। आता आपण मोठ्या गॅसवरच तडका द्यायचा आहे। त्यामध्ये मी प्रथम घालते जिरं, मोहरी, हिंग, ठेचलेला लसूण, ठेचलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची, हे एकत्र करून आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। आता मी त्यामध्ये घालते बारीक चिरलेला कांदा। हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे। कांदा छान परतला गेला की त्यामध्ये आपण आता टोमॅटो घालणार आहे।
टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तुपावर. आता मी त्यात घालते गरम मसाला पावडर, धने पावडर आणि बेडगी मिरची. ह्यातली थोडीशी मिरची मी ठेवतीये, ते तुम्हाला नंतर कळेल कशा करता. आता मी यात एक असं पाण्याचा हबका देणार आहे आणि छान परतून घ्यायचा परत टोमॅटो. छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आता मस्त. आता मी त्यामध्ये कोथिंबीर घालतेय. आता ह्या स्टेजला मी यामध्ये जी डाळ होती ती घालतेय. आता आपल्याला एकत्र हे छान घोटून घ्यायचंय, मस्त असं हलवून घ्यायचंय आपल्याला. आता मी त्यात घालते मीठ. पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचंय. हे बघा किती छान तडका बसलाय त्याला, मस्त कलर सुद्धा आलाय त्याला. आता ह्याला आपल्याला छान उकळी येऊन द्यायची आहे. मी आता ह्याला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करतेय. आता फोडणीच्या पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घातलंय. आता आपण त्या तडक्याला वरून तुपाची फोडणी देऊया अजून. हे बघा हे तूप छान गरम झालंय. गरम झाल्यावर आता मी काय करते, गॅस बंद करते. त्यामध्ये ह्या ज्या लाल मिरच्या होत्या त्या घालते आणि जी मी थोडीशी बेडगी मिरची ठेवली होती ती घालते. तुपात छान हलवून घ्यायचं आपल्याला. हे छान फोडणी बसली आहे बघा ह्याला. आता हे आपण ह्या तडक्यामध्ये घालूया. हे बघा आपला दाल तडका रेडी झालाय. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून तो पातळ करू शकता, पण तो घट्ट असतो थोडासा. जिरा राईस बनवण्याकरता मी कढई चांगली गरम करून घेतली आहे. त्यामध्ये मी आता 1 चमचा तूप घालतीये आणि 1 छोटा चमचा तेल घालतीये. आता मी त्यामध्ये जिरं घालतीये. 1.5 चमचा जिरं घालते मी त्यात. जिऱ्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामध्ये. आणि जो आपण मगाशी राईस करून घेतला होता तो घालते यामध्ये. आता हे छान आपल्याला हलवून घ्यायचंय. मोठ्या गॅसवरच आपल्याला करायचंय. भात बघा छान मोकळा झालाय, गिचगिचा झाला नाहीये. मी मगाशी भात शिजवताना मीठ घातलं होतं, आता एकदम थोडंसं घालतीये. छान हलवून घ्यायचे आपल्याला सगळ्या बाजूंनी. हे बघा अशा पद्धतीने आपला जिरा राईस रेडी झालाय. एक 5 मिनिट मी त्याला छान हलवलं. आता आपण त्याला सर्व करूया. गरम गरम जिरा राईस आपला तयार झालाय. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. माझ्या रेसिपी अशाच पाहत राहा आणि बनवत राहा. आणि हो, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.